आता एक मोठी बातमी आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात आज ठाकरे गटाचा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून ठाकरे गटाचं आज अदानी समूहाविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे। मुंबई पोलिसांकडून मोर्चासाठी परवानगी अखेर देण्यात आली। हा मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे। मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी मुंबईत करण्यात आली आहे। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी भूषण शिंदे माझ्यासोबत जोडलाय। भूषण, ठाकरे गटाचा आज धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून मोर्चा आहे। अदानी समूहाविरोधात हा मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चाची सुरुवात नेमकी कुठून होणार आहे आणि या मोर्चाबाबत सविस्तर काय माहिती आहे? नक्कीच करण, एकंदर धारावी पुनर्वसन प्रकल्प या संपूर्ण प्रकल्पाच्या अनुषंगाने हा प्रकल्प अदानी समूहाला का दिला किंवा अदानी समूहाला देऊन अशा प्रकारे एक मागणी करत शिवसेना ठाकरे गट प्रचंड आक्रमक झालेला आहे। त्यांनी त्यांचा संपूर्ण मोर्चा हा निघणार आहे धारावीपासून बीकेसी पर्यंत। बीकेसी मध्ये जिथे अदानी यांचं ऑफिस आहे, जिथे अदानी यांचं कार्यालय आहे, तिथे या सेबी ग्राउंडमध्ये देखील याचं संपूर्ण समारोप या संपूर्ण मोर्चाचा होणार आहे। अशा प्रकारे संपूर्ण हा मोर्चा असणार आहे। एकंदर या संपूर्ण मोर्चाला ठाकरे गटासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट तसेच काँग्रेस, जी हे दोन पक्ष जे आहेत, महाविकास आघाडीमध्ये दोन घटक आहेत, ते पक्ष देखील यामध्ये सहभागी होणार आहेत। एकंदर हा प्रचंड भव्य दिव्य अशा प्रकारे हा संपूर्ण मोठा मोर्चा असणार आहे। एक प्रकारे शक्ती प्रदर्शन देखील या संपूर्ण मोर्चाच्या माध्यमातून केलं जाणार आहे। एकंदर ही जी मागणी आहे ती अत्यंत मोठी आणि अशी प्रमुख मागणी त्यांची हीच आहे की संपूर्ण हा जो प्रकल्प आहे तो अदानी समूहाला देऊ नये, अशा प्रकारे संपूर्ण ही मोठी मागणी आहे। संध्याकाळी स्वतः उद्धव ठाकरे या संपूर्ण मोर्चाचं एकंदर समारोपावेळी एकंदर या संपूर्ण मोर्चाला मार्गदर्शन करणार आहे। एकंदर या संपूर्ण मोर्चाच्या जो मोठा जनसमुदाय जमणार आहे त्याला संपूर्ण एक संबोधन करणार आहे। एकंदर तेव्हा ते अनेक मुद्दे मांडणार आहेत। त्यामुळे संध्याकाळी उद्धव ठाकरे या संपूर्ण मोर्चासंदर्भात काय बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। करण, नक्कीच भूषण, यामध्ये उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात आणि या मोर्चामध्ये काय घडामोडी घडतात हे पाहणं खूप खूप महत्त्वाचं आहे। खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।